रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। कढी पकोडा आवडतो का तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये, आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। हॅलो नमस्कार फ्रेंड, कसे आहात सगळे? अलकाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा। त्यासाठी मी पहिलं वाटण बनवून घेते। कांदा, 4-5 हिरवी मिरची, तुम्ही तुमच्या आवडीने घ्या, तिखट कमी जास्त, थोडीशी कोथिंबीर, लसूण 5-6 पाकळ्या आणि थोडंसं जिरं टाकून घेऊया। आणि हे आपल्याला आपडजवळ वाटून घ्यायचे, पूर्ण बारीक नाही वाटायचे, एक थोडंसं वाटून घेऊया आपण। तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलंय। आता या प्लेटमध्ये आपण घेऊया चण्याचं पीठ। हे पकोडे बनवायसाठी आपण घेऊया। सहा चम्मच मी पीठ घेतलंय आणि हा जो मसाला आपण बनवलाय त्यातलाच आपण थोडा मसाला यात घालणार आहोत आणि बाकीचा आपण फोडणीसाठी ठेवणार। थोडा आपण टाकून घेऊया। यात घालूया मीठ आणि हळद, थोडीशी हळद। आणि जसं आपण पकोडे बनवतो किंवा भजी बनवतो त्या प्रकारेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं। आणि यात आपण थोडंसं अजवाईन घालून घेणार आहोत। चण्याचं पीठ आहे आणि अजवाईन टाकलं की असं पचायलाही हलकं आणि पोटही फुगणार नाही। इथे मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे आणि आता आपण पीठ भिजवून घेऊया। आणि थोडं थोडं पाणी आपल्याला जसं हवं आहे तसं टाकून भिजवूया, एकदम टाकलं की पातळ होईल। तर बघू शकता अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलंय। आता यापेक्षा आपण छानपैकी पकोडे बनवून घेऊया। साईजलाही तुम्हाला आवडेल तसे छोटे मोठे करू शकता तुम्ही। पकोडे बनतात तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया। इकडे मी 2 चम्मच चण्याचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ, आणि 1 वाटी दही। आणि यातच घालणार आहे मी तो मसाला जो आपण मगाशी बनवून घेतलेला। हा सर्व मसाला आपण टाकून घेऊया। हळद आणि सर्व मसाला मी घालून घेतला जो आपण बनवला होता तो। सगळं आता आपण मिक्स करून घेऊया। सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपण फोडणी देऊन घेऊया। बघू शकता मी असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि इकडे आपले पकोडे बनवून तयार आहे। तर आपण फोडणी देऊन घेऊया। जिरे टाकून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता आणि आता जे मिश्रण आपण बनवलं होतं ते आपण टाकून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे आपण बनवले आणि थोडीशी पातळ ठेवायची कारण आपण त्यात पकोडे टाकणार तर ते आपोआप घट्ट होईल। तर बघू शकता आपण छानपैकी आपली कढी बनवून तयार झालेली आहे। त्यात आपण पकोडे टाकून सर्व करूया। एक जर अशी उकळी येऊ देऊया आपण आणि नंतर मग पकोडे घालून सर्व करूया आपण याला।